हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये। आज आपण सोयाबीन मसाला रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी सोयाबीन घेतलेले आहेत, छोटेवाले घेतलेले आहेत, तुम्ही मोठे घेतले तरी चालतील। तर इथे आपण गॅस चालू करूया पहिल्यांदा। इथे आपण पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ। 1-2 ग्लास पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी पाणी टाकून घेतलं आणि हे गरम करायचं आहे पाणी, आणि त्याच्यामध्ये आपण सोयाबीन टाकून घ्यायचं आहे। 10 मिनटं त्याला पाण्यामध्ये चांगलं मऊ होईपर्यंत ठेवायची आहे सोयाबीन। तर इथे आता तुम्ही बघू शकता, इथे 10 मिनटं ठेवणार आहे। आता हे बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आपले हे मऊ झालेले आहेत सोयाबीन। तर यातलं आपण पाणी सगळं आता काढून घेणार आहोत। तर हे तुम्ही बघू शकता, इथे पाणी मी सगळं काढून घेतलेलं आहे। तर आता आपण गॅस परत चालू करून पॅन ठेवू, त्याच्यामध्ये आपण बेसन 1 पाव वाटी घेणार आहे मी। तो चांगला खमंग भाजून घ्यायचा, म्हणजे त्याला चव चांगली येते, कचवटपणा जातो बेसनचा, त्याच्यासाठी आपण भाजून घ्यायचा, छान असं भाजून घ्यायचा व्यवस्थित, मंद आचेवर चांगला भाजून घ्यायचा। बघू शकता मस्त असं भाजलेलं आहे, ते आपण काढून घेऊया। तर इथे मी पुन्हा पॅन ठेवलेला आहे, आणि आता आपण पॅनमध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत। तेल तुमच्या आवडीप्रमाणे घातले तरी चालतं। तर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, बारीक करून, तो आपण टाकूया। आणि कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे। तर कांदा शिजतोय तोपर्यंत आपण इकडे सोयाबीन घेतलेले आहेत हे, तर त्याच्यामध्ये आपण इथे मी जी धणे पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा, हळद पाव चमचा, आणि मसाला आपला घरगुती अर्धा चमचा घ्यायचा आहे। आणि जो आपण बेसन भाजून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकायचा आहे, आणि याच्यामध्ये आपण आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार, आणि चांगलं हे आता मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याला लागलं पाहिजे सगळ्या सोयाबीन चंक्सला। छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। तर हे आता आपण चांगलं ढवळून झालेलं आहे, आपण हे साईडला ठेवूया 1-5 मिनटं चांगलं, त्याच्यामध्ये हा मसाला सगळा मुरेल। आपण झाकण ठेवून आणि हे साईडला ठेवूया। तर इथे कांदा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे, बघू शकता तुम्ही इथे। तर ह्याच्यामध्ये मी लसणाचे 2-4 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या ठेचून टाकलेल्या आहेत ह्याच्यामध्ये। आता चांगला कांदा आणि लसूण चांगला त्याचा कचवटपणा मोडेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे। आणि आता चांगला कांदा आणि शिजलेला आहे, आपण हे टोमॅटो 2 कापून घेतलेले आहेत, ते टाकलेले आहेत। हे चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे। तर हे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, पटकन टोमॅटो शिजतो काम। तर ह्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया, म्हणजे आपला टोमॅटो पटकन शिजेल। आणि थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून खाली करपणार नाही यासाठी। तर आपण मध्ये 1 मिनटामध्ये थोडंसं बघायचं, टोमॅटो खाली पॅनला करपतो नाही तर लागतो, त्याच्यासाठी थोडं मध्येच ढवळून घ्यायचं। तर
आपला जवळजवळ टोमॅटो कांदा शिजलेला आहे, पण थोडंसं कचवट वाटतं आहे. तर मी हे आता पुन्हा थोडासा झाकण ठेवणार आहे 1-2 मिनटं, म्हणजे आपला टोमॅटो चांगला मऊ होईल. चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी झाकण ठेवलं. आता बघू शकता छान असा मस्त आपला शिजलेला आहे टोमॅटो, मऊ झालेला आहे. तर या स्टेजला आपण आता जे मिश्रण तयार केलेलं आहे सोयाबीनचं ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे. तर इथे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि गॅस थोडा मिडियमच ठेवायचा, नाहीतर करपतो. व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे. आपण आता थोडीशी याला वाफ काढून घ्यायची आहे, मसाल्याचा वास मोडावा यासाठी. तर इथे झाकण ठेवलेलं आहे मी, झाकणावर परत पाणी ठेवलेलं आहे. तर मी एक वाफ काढलेली आहे. इथे 1-2 मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची. आणि आता मसाल्याचा वास मोडलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करायचं. मी हा ताटावरचं पाणी टाकतो, गरम आहे म्हणून. आणि आपल्याला ग्रेव्ही जशी हवी तशी आपण पाणी टाकायचं. तर मी इथे अर्धा ग्लास याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे आणि छान असं व्यवस्थित एकत्र करायचं आणि 1-5 मिनटं चांगल्या मंद आचेवर शिजू द्यायचं. तर इथे पुन्हा आपण आता चांगलं ढवळलेलं आहे, त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची. तर इथे वाफ काढून आपण घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही मिश्रण चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये थोडं अजून पाणी, मला वाटते थोडी ग्रेव्ही अशी थिक पाहिजे, म्हणून मी इथून थोडा वेळ ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. बघू शकता इथे थोडे 1-5 मिनटं अजून मी थोडंसं शिजवून घेते, म्हणजे थोडे ग्रेव्ही कमी होईल, थोडी जाड होईल. तर आपण इथे पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात गरम मसाला थोडासा टाकलेला आहे मी. तो व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा. गरम मसाला लास्टला घातल्याने वास चांगला येतो. तर इथे मी पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे. बघू शकता आता आपली ही सोयाबीन मसाला रेसिपी तयार झालेली आहे. मस्त अशी व्यवस्थित जाड झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर धुवून व्यवस्थित घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे मस्त अशी, आणि एकत्र करून घ्यायची. एकदम छान अशी मस्त अशी रेसिपी तयार होते. नक्की ट्राय करून बघा. तर आपलं तयार आहे रेसिपी. तर कशी वाटली याची रेसिपी नक्की मला कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तेव्हापर्यंत बाय.